हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण पाहणार आहोत पिकॉक नथ कशी बनवावी, तेही 2 प्रकारे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पिकॉक स्टोनची जी नथ आपण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे मटेरियल इथे मी 22 गेजची तार यूज केलेली आहे. तुम्ही 20 गेजची यूज करू शकता किंवा 18 गेजची, एवढ्या मापाची. त्याचबरोबर पिकॉक स्टोन ड्रॉप शेपचा, 3 ते 4 गोल्डन लोरियल, गोल्डन बीड्स स्मॉल साईजचे सर्वात. त्याचबरोबर 1 mm मोती घेतलेले आहे. 0.3 mm तार लागेल आपल्याला, राऊंडर आणि पक्कड. सुरुवातीला आपल्याला याला छोटंसं एक लूप देऊन घ्यायचं आहे. आपण इथे प्रेस नथ करणार आहोत, त्यासाठी आपल्याला लूप द्यावं लागेल या पद्धतीने. आता स्टोन जो आहे त्याला या पद्धतीने असतात. हा जो होल आहे तो मी इथून स्ट्रेट काढायचा आपल्याला बाहेर इथे आणि वरती आणायचा या पद्धतीने. आता याभोवती आपल्याला मोत्याची लाईन करायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, 0.3 mm तारेचा तुकडा कट करून घेते मी. इथे लास्टला छोटासा पीळ देऊया, म्हणजे आपला मोती खाली गळून पडणार नाही. पहिल्यांदा काय करायचं, एक छोटा मोती आणि गोल्डन बीड्स पूर्ण आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे. गोल्डन बीड्स साईडला घेऊन आपल्याला मोत्यामधून ही तार अशी पास करायची आहे या पद्धतीने. पुन्हा एक दाखवते. इथे गोल्डन बीड्स आणि मोतीचं पुन्हा एकदा एक मोती घेते, गोल्डन बीड्स, पुन्हा एकदा गोल्डन बीड्स साईडला घेऊन मी मोत्यातून तार खाली अशी पास करून घेते या पद्धतीने. असं आपण बनवून घेऊया पूर्ण. हे असं मी मोती ओवून घेतलेलं आहे. साधारण मला 10 मोती लागलेले आहेत. आपण असं माप घेऊन बघायचं ठेवून की बरोबर होतं आहे का मॅच. आता काय करायचं, हा जो स्टोन आहे तो असा अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडायचा त्याच्यावरती, आणि हे जे मोती बनवून घेतलेले आहेत आपण ते याला असं हे इथे आपली तार आलेली आहे, तर या मोतीमधून असं 2 मोती पकडायचं आणि टाईट करायचं. पण हा जो आपला स्टोन आहे त्याच्या जे आपल्याला एक खाली हे दिसत आहेत होल, त्याच्यामधूनच तारा पास करा इकडे तिकडे, म्हणजे स्टोन पण आपल्याला या तारेवरती पॅक होऊन जाईल लागलीच. 2-2 मोती पकडा आणि तार इकडे तिकडे पास करा तुमच्या पद्धतीने, म्हणजे स्टोन पॅक झाला पाहिजे आणि प्लस मोत्यांची माळ पण तिथे बसून जाईल इझी पद्धतीने या पद्धतीने असं. आता ही जी तार आहे ही पलीकडे घ्या, असं तिथे लगेच 2 मोती पकडा, 2 मोती पकडून त्याला व्रॅप करा असं. या पद्धतीने मी बनवून घेतला आहे. आता तार इथं जी खाली आलेली आहे ती इथे आपण 2 वेळा व्रॅप करून घेऊया, आणि ही जी तार आहे याच्यामधून आपल्याला मोती टाकून घ्यायची आहे.
साधारण एक 5 ते 6 सलग टाकून घ्या, म्हणजे एक फ्लॉवर बनेल त्याचं. या पद्धतीने असं बनवल्यानंतर गोल करायचं आणि इथे 2 मोती पकडून या पद्धतीने. आणि मगाशी मी जे मटेरियल दाखवत होते काय काय लागणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला हा लोरियल सांगायचं विसरले. आपण एक स्मॉल साईजचा रेड कलरचा एक लोरियल घेतला आहे, तो आपल्याला इथे आता घालून घ्यायचा आहे. तो लोरियल असं मध्यभागी आणायचा ह्या फ्लॉवरच्या. हे जे फ्लॉवर आहे ते असं इथं फुल घेऊन घ्या. लोरियल असं जे आहे ते इथे मध्ये ठेवा. अंगठ्याच्या सहाय्याने आता 2-2 मोती जे आहे ते पकडून टाईट करा या पद्धतीने. या पद्धतीने आता पाहू शकता इथे 2-2 मोती पकडून मी तार व्रॅप केलेली आहे. माझी तार इथे संपली 0.3 mm ची, त्यामुळे मी आता परत एकदा इथे गुंडाळते खाली दुसरी 1-2 ते 3 वेळा. जर आपली तार अशा आधीमध्ये संपलीच तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. राहिलेली कट करून घेऊया. आता इथे आपल्याला पुन्हा एकदा व्हाईट मोती टाकायचे आहे. व्हाईट मोती टाकल्यानंतर ग्रीन कलरचा क्रिस्टल, या नथसाठी रेड कलरचा स्मॉल क्रिस्टल आणि ग्रीन कलरचा आवर्जून घ्या, चांगलं दिसतं. आणि पुन्हा एकदा व्हाईट मोती टाकूया या पद्धतीने. आता हे जे आहे तिन्ही पण ते आपल्याला व्रॅप करायचं आहे. त्यासाठी व्हाईट मोत्याच्या भोवती 2 वेळा, त्यानंतर ग्रीन क्रिस्टलच्या आणि पुन्हा एकदा व्हाईट मोत्याच्या याला 2-2, 3-3 वेळा व्रॅप करून घ्या. झाल्याच्या नंतर थोडासा टाईट करा. आता इथे जे गोल्डन कलरचे बीड्स आहेत, लोरियल आहेत, ते तुमच्या या पद्धतीने तुम्हाला जेवढे आवडतात तेवढं तुमच्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. 2 टाकले तरी चालेल, 3 टाकले तरी चालेल, या पद्धतीने असं. किंवा हे जर तुम्हाला नसेल पाहिजे तर अजून एक ऑप्शन सांगते, व्हाईट कलरचे सुद्धा लोरियल असतात. व्हाईट कलरचे सुद्धा लोरियल जे असतात ना ते या पद्धतीने तेही तुम्ही टाकू शकता. फॉर एक्झाम्पल लोरियल तुम्ही नाही टाकले तरी चालेल, टाकले तरी चालेल. आणि किती टाकायचे तेही तुमच्यावरच आहे, म्हणजे 3 टाका, 4 टाका किंवा 2 टाकले तरी काही हरकत नाही. आणि व्हाईट आता सपोज टाकले की इथं 2 ते 3 वेळा तार व्रॅप करून घ्यायची सलग, म्हणजे असं खाली येणार नाही. 5 ते 6 वेळा मी व्रॅप केली आहे पहा. एकदम असं टाईट हे करा, फिनिशिंग व्यवस्थित करून घ्या. थोडंसं असं नथीचा शेप देण्यासाठी थोडं असं नथीला झुकवा. आणि जी काही आपली ही तार शिल्लक आहे ती आता राहिलेली कट करून घेऊया या पद्धतीने. आता ही जी तार आहे याला आपल्याला प्रेस नथचा शेप द्यायचा आहे, त्यासाठी या पद्धतीने पाहू शकता. आता ही जी राहिलेली तार आहे ही आपण कट करून घेऊया या पद्धतीने. पुन्हा एकदा आपल्याला ही जी तार आहे याला आपल्याला लूप देऊन घ्यायचा आहे.
त्यासाठी काय करायचं, ही जी राहिलेली तार आहे त्याला आपल्याला या पद्धतीने असं लूप देऊन घेऊया असं, आणि ही असं आतल्या बाजूला झुकवायचं असं. पाहू शकता, या पद्धतीने बनवू शकता. दुसऱ्या नथचा टाईप्स जे आपण पाहणार आहोत त्यासाठी मी इथे पिकॉक शेपचा राऊंड शेप घेतलेला आहे पिकॉक नथसाठी. त्याचबरोबर रेड कलरचा एक स्टोन घेतलेला आहे, सेम तार आपण घेतलेली आहे. त्याचबरोबर ग्रीन कलरचा क्रिस्टल घेतला आहे, छोटा खरबुजा मणी, राऊंडर, कटर, त्याचबरोबर 3 mm मोती, 1 mm गोल्डन बीड्स आणि 0.3 mm तार. पुन्हा एकदा इथे मी जे बनवणार आहे ती प्रेसिस नथ बनवणार आहे. त्यासाठी इथे एक छोटासा लूप देऊन घेते. लूप छोटासाच द्यायचा आणि इथून या पद्धतीने पिकॉकचं स्टोन टाकून घ्यायचा. या पद्धतीने इथे आपल्याला 0.3 mm तार लागेल. त्यासाठी मी तारेचा तुकडा कट करून घेतला आधी. साधारण एवढा घ्या. स्टोन थोडासा खाली घेऊन इथे आधी तार 1-2 वेळा रॅप करून घ्या. आधी आपण इथे वेगळा प्रकार पाहणार आहोत, तर स्टोन मी आधीच तुम्हाला पॅक करून दाखवते. त्याच्यावरती 2 ते 3 एडे दिल्यानंतर इथे 2 ते 3 वेळा तार रॅप केल्यानंतर हा जो स्टोन आहे तो या पद्धतीने टाकायचा. इथून इथेपर्यंत पूर्ण वरती आणायचा. अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडायचा आणि हे जे होल आहेत त्याला इकडून तिकडून तारा आपण पास करून घेऊया. त्याचबरोबर इथून पुन्हा हे तार आपण पुढच्या होलमध्ये पास करून घेऊया. या पद्धतीने पुन्हा इथे तार 2 वेळा ग्रॅप करून घेऊया अशी. इथे खाली तार आणल्यानंतर 2 वेळा इथे व्रॅप करून घेऊया. आता व्रॅप केल्यानंतर इथे आपल्याला एक मोती टाकायचा आहे, त्याचबरोबर गोल्डन बीड्स पूर्ण एंडपर्यंत आणायचा. स्टोनच्या इथे अंगठ्याच्या साहाय्याने असं टाईट पकडायचा. गोल्डन बीड साईडला घेऊन मोत्यातून तार पास करून खाली घ्यायची. या पद्धतीने असं पूर्ण आपल्याला फ्लॉवरभोवती राऊंड असं पूर्ण फ्लॉवरभोवती राऊंड करून घ्यायचं आहे. पुन्हा एक दाखवते. मोती टाकून घेतला, गोल्डन बीड्स पूर्ण मोती एंडपर्यंत खाली आणायचा. या पद्धतीने मोती साईडला घेऊन गोल्डन बीड्समधून तार पास करायची खाली. या पद्धतीने पूर्ण असं राऊंड करून घेऊया. आता पाहू शकता इथे ज्यावेळेस आपलं आलं फ्लॉवर, त्यानंतर मी ते 2 मोती पकडून त्याला राऊंड करून घेतलं आहे. इथे असं पुन्हा दाखवते. या पद्धतीने 2 मोती पकडायचे. इथे असं 2-2 मोती पकडून आपण स्टोनभोवती पॅक करून घेऊया. असं या पद्धतीने इथे पुन्हा एकदा आपण 2 वेळा तार व्रॅप करून घेऊया. 2-2 मोती पकडायचे आणि तार व्रॅप करून घ्यायची. त्यानंतर आता आपल्याला इथे हा स्टोन ॲड करायचा आहे. या पद्धतीने
पूर्ण वरपर्यंत आणायचं आहे. थोडीशी इथे जागा सोडायची आहे या पद्धतीने, एवढी. आणि याच्यावरती आपल्याला स्टोन पॅक करून घ्यायचा आहे. सेम स्टोन पॅक करताना पाठीमागून जो होल आहे तो पुढच्या साईडला काढा. असं या पद्धतीने मी स्टोन पॅक करून घेतलं आहे. आता ही जी तार आहे ती आपल्याला ही जी जागा आहे मोकळी इथे काढायची आहे. त्यासाठी इथे तार आणली मी. इथे आपण जे गोल्डन लोरियल घेतलेले ते टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार टाका, किती पण. मी एक 5 ते 6 टाकते या पद्धतीने अशी. आणि अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडून या पद्धतीने मी करत आहे. असं. आता ही जी गोल्डन तार आहे पूर्ण पॅक केल्यानंतर खाली आणायची आहे. इथे पुन्हा एकदा आपल्याला 2 वेळा व्रॅप करायचे आहे. आता इथे एक मी मोती टाकून घेते. इथे आपण खरबूजा मणी टाकून घेणार आहोत. खरबूजा मणी टाकल्यानंतर मी इथे एक ग्रीन कलरचा लोरियल घेतला होता, तो लोरियल टाकणार आहोत. हा लोरियल थोडासा या पद्धतीने असं पूर्ण व्रॅप करून घेऊया. 2 वेळा 2 ते 3 वेळा येडे देऊया आपण तिथे. त्याचबरोबर असं. आणि इथे लास्टला आपण पुन्हा एकदा लोरियल टाकून घेऊया. लोरियल इथे पण ऑप्शन आहे, जर तुम्हाला नसेल तर तुम्ही नाही टाकले तरी काय हरकत नाही. पुन्हा एकदा मी इथे 3 लोरियल टाकले, 4था नको, जास्त होईल. आणि इथे तार आपण एक 5 ते 6 वेळा व्रॅप करून घेणार आहोत, म्हणजे अशी पूर्ण नथ आपली पॅक व्हायला पाहिजे. थोडंसं टाईट पकडा त्याच्या साहाय्याने. जेवढी तार होता होईल एवढे पॉसिबल गुंडाळून घ्या आणि राहिलेली तार कट करा या पद्धतीने. पुन्हा एकदा आपल्याला नथीचा शेप द्यायचा आहे, त्यासाठी या पद्धतीने प्रेसचं करून घ्या. राहिलेली तार ही कट करून घ्या. आणि ही जी तार आहे त्याला कट जो केलेला आहे त्याला लूप देऊन घेऊया या पद्धतीने असा. आणि तार आतल्या बाजूला असे झुकून घ्या. पाहू शकता आता तुम्ही नथ आपली कशा प्रकारे दिसेल.